अजिंठा लेण्यांपाठोपाठ आता जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी पाझरू लागलंय। हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपणाऱ्या वेरूळ लेण्यांमधील लेणी क्रमांक 32, 21 आणि 22 या लेणीमध्ये पाण्याची गळती सुरू झाल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे लेणी क्रमांक 32 ही जैन धर्मातील इंद्रसभा म्हणून ओळखली जाते। दगडात कोरलेली अप्रतिम शिल्पकला आणि जैन स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून या लेणीचं विशेष महत्त्व आहे। आणखी धक्कादायक म्हणजे लेणी क्रमांक 21 आणि 22 मध्येही पाणी पाझरू लागलंय। लेणी क्रमांक 21 ही हिंदू लेणी समूहातील महत्त्वाची लेणी असून तिच्या शिल्पांमध्ये प्राचीन भारतीय स्थापत्य आणि धार्मिक कलेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतो। तर लेणी क्रमांक 2 ही बौद्ध लेणी असून वेरूळच्या सुरुवातीच्या बौद्ध लेणी समूहातील महत्त्वाची लेणी मानली जाते। अजिंठा वेरूळचा हा अमूल्य वारसा पावसाच्या पाण्यापासून सुरक्षित राहणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय। ज्यावेळेस आपण साजरा करतो त्यावेळेस आपण परदेश पाहुण्यांना सांगतो की आम्ही त्या ठिकाणी जागतिक वारसा स्थळ टिकवून ठेवतोय, परंतु शासनाचं या जागतिक वारसा स्थळावर दुर्लक्ष आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अजिंठा असेल, वेरूळ असेल, या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत, तर या लेण्यामध्ये जे गळणारं पाणी आहे, हे पाणी त्या ठिकाणी न गळता शासनानं त्या ठिकाणी काहीतरी त्यावर अंमलबजावणी करावी आणि खर्च करावे, जेणेकरून हे जे काही जागतिक वारसा स्थळ आहे हे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी टिकले पाहिजेत, अशी माझी त्या ठिकाणी शासनास विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।